संग्राम जगतापांनी केलेल्या ट्रॅव्हल जिहादच्या आरोपावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली ती आपण पाहूया। हे जे प्रकरण आहे ट्रॅव्हल जिहादचं, हे काय प्रकरण फक्त अहिल्यानगरमध्ये घडलं असं नाही। पूर्वी बाहेरच्या राज्यांमध्ये हे सातत्याने घडत होतं, पण अलीकडच्या काळामध्ये मागच्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात येऊन पोहोचलंय। कारण त्याला फंडिंग होतं। असं कुणी करेल तर त्याला पैसे पुरवले जातात। एखाद्या दुसऱ्या समाजातली महिला जर तुम्ही घेऊन आले तर त्याला बक्षीस दिलं जातं। हिंदू समाज याच्यावरती कधी आता शांत बसणार नाही आणि या प्रत्येक जिहादच्या विरोधामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू, आवाज उठू आणि जसं काही कुणी समोर येईल तर त्याला जागच्या जागी उत्तर देखील देण्याची आहे आमची सगळी समस्या आहे। पेट्रोल जिहाद करा ना, चला आमचं चॅलेंज आहे। संग्राम जगतापकडे 4-5 इम्पोर्टेड गाड्या आहेत, अशी एकही इम्पोर्टेड गाडी नाही जी संग्राम जगतापकडे नाही। प्रचंड पैसेवाला पोरगा आहे, त्याचे वडील प्रचंड संपत्ती, प्रचंड मालमत्ता आहे त्या घराण्यात। त्यांनी सांगावं हे सालं सगळं पेट्रोल डिझेल मुसलमान देशांकडनं येतं, मी नाही वापरणार आजपासून, आणि जावं सगळीकडे घोड्याने। मी पहिला जाईन सत्कार करायला, जा घोड्याने नाही जाणार, मी माझी गाडी घेऊन जाईन। काय म्हणतात ना ते बाडग्याची बांग जोरात असते, हे नवीन नवीन जातात ना हिंदूवादी, त्यांच्या बांगालाही जोरात असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।